शाळेला सुरुवात झाली की प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तो म्हणजे रोज रोज मुलांच्या टिफिनला काय बरं द्यायचं जे की हेल्दी पण असेल आणि 10 ते 15 मिनिटात तयार होणारा पण असेल। तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी। तर हा डोसा पहा तुम्ही किती क्रिस्पी बनून तयार झालेला आहे। तर आजचा हा डोसा आपण बेसन पासून बनवलेला आहे। कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते। आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्या डोस्यामध्ये आपण खूप सारी हेल्दी स्टफिंग देखील भरलेली आहे, त्यामुळे एकदम हेल्दी आहे आणि टिफिनसाठी परफेक्ट आहे। जेव्हा ही रेसिपी मी माझ्या घरी ट्राय केली तेव्हा माझ्या मुलांनी अगदी 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता पूर्ण फस्त केला होता। तर तुमच्या मुलांना देखील हा नाश्ता नक्कीच आवडेल। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर सगळ्यात आधी लागणारा आपण डोश्यासाठी बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचे, त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा इथे आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी इथे आपल्याला अगदी मोजकेच साहित्य लागतात, खूप जास्त मसाले सुद्धा वापरण्याची गरज नाही। तर सगळ्यात आधी हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी ज्या कपाने 1 कप बेसन पीठ घेतलं त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया। तर पाणी इथे आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे, कारण एकसाथ पाणी घातलं तर बॅटर हे पातळ होण्याची शक्यता असते। त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये गुठळे देखील तयार होत नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकाल 1 कप बेसनसाठी इथे आपल्याला अर्धा कप पाणी लागलेलं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीचं इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर 1 कप बेसन पिठासाठी अर्धा कप पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे, असंच प्रमाण इथे आपल्याला वापरायचं आहे। तुम्ही जर 2 कप बेसन पीठ वापरणार असाल तर त्यासाठी 1 कप पाणी हे पुरेसं होतं। तर यामध्ये मी हळद घालायची विसरली होती, तर अगदी पाव चमचा हळद घालून पुन्हा एकदा हे बॅटर मी मिक्स करून घेतलं। तर थोड्या वेळासाठी आपण हे बॅटर बाजूला ठेवूया आणि या डोश्यामध्ये लागणारी स्टफिंग तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत। त्या भाज्यांमध्ये इथे मी सर्वात आधी पाव कप किसून घेतलेला बीटरूट घेतलेला आहे। तर हे माझं वाळवणीतलं बीटरूट आहे। बीटरूट हे वर्षभर कसं साठवून ठेवायचं याची रेसिपी मी या अगोदर पोस्ट केलेली आहे, ते देखील तुम्ही बघू शकता। वाळवणीतला जो बीटरूट आहे त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन 5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून दिलं का अगदी फ्रेश बीटरूट इथे आपला बनवून तयार होतो। त्यानंतर इथे मी पाव कप चिरलेला कोबी घेतलेला आहे, पाव कपच इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो घेताना त्याच्या बिया काढून आपल्याला चिरून घ्यायचं आहे, म्हणजे स्टफिंग जे आहे त्याला पाणी सुटणार नाही। तर सगळ्या भाज्या एकत्रित करून घेऊया आणि त्यामध्ये इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। तर आता हे चिली फ्लेक्स आणि मीठ आपण एकत्र करून घेऊया। तर चिली फ्लेक्स ऐवजी इथे तुम्ही हिरवी मिरची देखील वापरू शकता, पण मुलांसाठी बनवतोय त्यासाठी इथे मी चिली फ्लेक्स वापरलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी या फिलिंगला एकदम चटपटीत फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेला आहे। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा अर्धा लिंबाचा रस देखील घालून घेऊ शकता। तर पुन्हा एकदा हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया। तर इथे आपल्या डोश्यासाठी लागणारं एकदम चटपटीत आणि हेल्दी असं स्टफिंग बनवून तयार आहे, हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया। तर इकडे मी गॅसवरती डोश्याचा तवा अगदी कडकडीत गरम करून घेतलेला आहे। सुरुवातीला तवा हे कडकडीत गरम करून घ्यायचा आणि अगदी थोड्याशा तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मीडियम करायची आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन इथे आपल्याला टेम्परेचर मेंटेन करून घ्यायचं आहे आणि एखाद्या टिश्यू पेपरने किंवा कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे डोश्याचं बॅटर टाकून पसरवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि तव्यावरती 1 पळी बॅटर घालून हलक्या हाताने एकाच डायरेक्शननी फिरवत आपल्याला हा डोसा पसरून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, नाहीतर डोसा हा पसरणार नाही, ही गोष्ट इथे तुम्ही लक्षात ठेवा। वरची बाजू एकदम छान अशी सुकली का थोडंसं तेलाने परत एकदा ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावरती आता आपण टोमॅटो सॉस लावून घेऊया। टोमॅटो सॉस ऐवजी इथे तुम्ही शेजवान सॉस सुद्धा लावून घेऊ शकता किंवा मेयोनीज सुद्धा लावून घेऊ शकता। तर मुलांना हे टोमॅटो सॉस आवडतं, त्यासाठी इथे मी टोमॅटो सॉसच वापरलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही सॉस इथे वापरू शकता। त्यानंतर जे आपण चटपटीत असं स्टफिंग बनवून तयार केलेलं होतं
ते देखील छान असं या डोस्यावरती पसरून घ्यायचं आहे आणि आता हा डोसा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकाल ह्या डोस्याला कलर अगदी सुरेख असा आलेला आहे। एकदम क्रिस्पी असा डोसा बनून तयार झालाय। तुम्ही याचा रंग आणि टेक्स्चर पहा, असं वाटतच नाही की हा डोसा आपण बेसन पिठापासून बनवून तयार केलेला आहे। असं वाटतंय की हा डोसा आपण डाळ तांदळाचा बनवून तयार केलेला आहे। एकदम क्रिस्पी आणि हेल्दी असा हा बेसन पिठाचा डोसा इथे आपला बनवून तयार झालेला आहे। यामध्ये आपण भरपूर असं भाज्यांचं स्टफिंग देखील भरलेलं आहे, त्यामुळे खूप हेल्दी आहे। मुलांच्या टिफिनसाठी हे घाईमध्ये तुम्ही सकाळी फक्त 10 मिनिटांमध्ये हा डोसा बनवून तयार करू शकता। तर मुलांना देखील हा नाश्ता खूपच आवडेल। तर तुमचे मुले ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मुलांना कळणार देखील नाही की ते कुठल्या भाज्या खात आहेत। तर यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता। ज्या ज्या भाज्या तुमच्या मुलांना आवडत नाहीत त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालून देऊ शकता। यामध्ये तुम्ही चीज देखील वापरू शकता। चीज घातल्यावर तर मुलं आवडीने खातीलच। तर असा जर नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला बनवून दिला, जो की हेल्दी पण आहे, झटपट होणारा पण आहे आणि मुलांना आवडणारा पण आहे, तर रोजच तुमच्या मुलांचा डब्बा संपूनच येईल ही माझी खात्री आहे। तर परत एकदा आपण अशाच पद्धतीने दुसरा पण डोसा बनवून तयार करून घेऊया। तर हा डोसा पसरून घेते वेळेस मी यामध्ये तेलाचा वापर अजिबात केलेला नाही। तुम्ही हवं तर थोडंसं तेल लावून घेऊ शकता। पाण्याचा शिंतोडा देऊन परत एकदा मी हा तवा पुसून घेतला आणि त्यानंतर यावरती बॅटर पसरवून घेतलं। वरच्या बाजूने बॅटर छान सुकून झालं का त्यावरती टोमॅटो सॉस लावायचा आणि बनवलेलं स्टफिंग छान असं पसरून घ्यायचं आणि आता हे डोसा आपण फ्लिप करून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल हा दुसरा डोसा देखील आपला अगदी क्रिस्पी असा बनवून तयार झालेला आहे। एकूण एक डोसा असाच बनवून तयार होतो, एकदम क्रिस्पी आणि हेल्दी। तर संपूर्ण डोसे आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेऊया। ह्या एवढ्या बॅटरमध्ये इथे आपले 4 ते 5 डोसे बनवून तयार होतात। तर इथे तुम्ही बघू शकाल संपूर्ण डोसे मी बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि एकूण एक डोसा एकसारखा आणि क्रिस्पी बनवून तयार झालेला आहे। पण इथे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर हा डोसा एकदम क्रिस्पी हवा असेल तर गरम असतानाच खावा लागेल, कारण थंड झाल्यानंतर हा डोसा थोडासा सॉफ्ट होतो, कारण हा डोसा आपण फक्त बेसन पिठापासून बनवून तयार केलेला आहे। तुम्हाला जर हा डोसा खूप वेळापर्यंत क्रिस्पी ठेवायचा असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ किंवा रवा घातलात तरी देखील चालणार आहे। तर तुम्ही बघू शकाल एकदम हेल्दी आणि कलरफुल स्टफिंग सहित इथे आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी द्या, सकाळी नाश्त्यासाठी बनवा, अगदी झटपट बनवून तयार होतो। तर ह्यासोबत खाण्यासाठी कुठल्याही चटणीची गरज लागत नाही। यामध्ये आपण सॉस वापरलेला आहे ते पुरेसं आहे। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।